नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वैभव शिलाई मशीनमधून आपल्यासाठी आजचा नवीन व्हिडिओ आणत आहे की ज्यामध्ये आपण शिकणार आहोत फुल शटल मशीनमध्ये धागा कसा लावावा, शिलाई कशी नीट करावी आणि त्या संदर्भातली इतर काही अडचणी त्यांचा आज आपण जाणून घेणार आहोत। ही तुमच्यासमोर आहे फुल शटल शिलाई मशीन। हिचं मी सर्व साइडने आपल्याला एक प्रकारचा छोटासा व्ह्यू दिलेला आहे। या मशीनमध्ये आपण बघणार आहे धागा कसा लावायचा। आता माझ्या हातामध्ये धागा आलेला आहे। वरती जी पट्टी जिथे मी बोट लावलेलं आहे त्यातल्या कुठल्याही एका होलमधून धागा खाली ओढून घ्यावा। मागच्या साइडने मी जसा धागा हातात पकडून ठेवलेला आहे तसा घट्ट पकडून ठेवावा आणि टेन्शन सेटच्या दोन स्टीलच्या प्लेट असतात त्या दोघांच्या मधातून धागा घेणे आणि धागा ओढून पाहणे। ही प्रोसेस करताना तुमचा जो फूट आहे जे मी खालीवर करत आहे म्हणजे दाब तो नेहमी खाली असावा। यामध्ये पहा मी तुम्हाला पट्टी दाखवत आहे एका काडीच्या सहाय्याने। ही जी काडी आहे ही काडी दोन पट्ट्यांच्या मध्ये जिथे मी दाखवलेली आहे त्या ठिकाणातून धागा तुम्हाला वर घ्यायचा आहे। मागच्या साइडने धागा तुम्ही पकडून ठेवला तरच तो धागा या पट्ट्याच्या आतून येतो ओढल्यानंतर, नाहीतर तो वरच्यावर राहतो आणि तुमची शिलाई खालच्या साइडने गोळा येते। तर धागा नीट बसलेला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी फक्त आपण धागा ओढून बघावा पूर्ण टाकल्यानंतर टेन्शन सेटमधून। जर तो टाईट आला याचा अर्थ की तो व्यवस्थित बसला। आणि जे फूट आहे ते नेहमी खाली ठेवावे, कारण की काही मशीनमध्ये नवीन घेतल्यावर त्या मशीनमध्ये जेव्हा तुम्ही फूट वरती करता तेव्हा टेन्शन सेट ऑटोमॅटिकली ढिल्ला होऊन जातो। आता ही जी लपलपी आहे जिथे मी बोट लावलेला आहे या लपलपीमधून आतल्या साईडने बाहेरच्या साईडकडे धागा टाकावा। आतली साईड म्हणजे जो चक्का असतो मशीनचा त्या साईडकडली भाग म्हणजे आतली साईड आणि ज्या साईडने माझा हात आहे सध्या ती बाहेरची साईड। आता याच्यामध्ये आपण धागा टाकून घेऊया। धागा टाकल्यानंतर मी तुम्हाला पुढच्या काही गोष्टी समजून सांगतो त्या नीट बघाव्या कारण की त्या महत्त्वाच्या आहेत। आता या सुईमधून मी धागा टाकून घेत आहे। धागा टाकल्यानंतर आपण मशीन थोडीशी चालून पाहू। धागा पूर्णपणे टाकल्यानंतर थोडासा ओढून बघावा, त्यामुळे आपल्याला समजते धागा टाईट आहे की लूज आहे। आता ही जी तुम्हाला खालच्या साईडने मी जागा दाखवलेली आहे बॉबिन केसची, जिथे आपण बॉबिन केस लावतो या गोल राऊंड पार्टला शटल म्हणतात की जे पूर्ण गोल फिरते म्हणून त्याला फुल शटल म्हणतात। ही तिची बॉबिन आहे, त्याला एक अर्धा कट दिलेला आहे जी तिची ओळख आहे। आता याच्यातून धागा टाकणे, ह्याच्या फटीतून धागा खाली ओढायचा आहे नंतर सरळ ओढायचा आहे। कॅमेरा फोकस करून तुम्हाला व्यवस्थित दिसून जाईल। हे पायाच्यामध्ये जी फट दिसते ते फटीतून खाली ओढायचा आणि नंतर बोटाच्या साहाय्याने समोर ओढून घ्यायचा। आता हा जो धागा आहे खूप टाईट नको, खूप ढिल्लाही नको, हा मीडियम पाहिजे। म्हणजे तुम्ही जेव्हा धागा बॉबिन केसमधून बाहेर ओढता तेव्हा तुमच्या हाताला थोडासा त्रास झाला पाहिजे, म्हणजे थोडीशी त्याच्यात टाईटनेस पाहिजे किंवा तो घट्ट आला पाहिजे। खूप घट्ट नाही, बोटाने ओढल्यावर तो निघला पाहिजे, व्यवस्थित अल्लादी निघला पाहिजे। जास्त टाईट असेल तर बॉबिनला नट असतो, दोन नट असतात, त्यातला जो मोठा नट आहे तो अर्धा आटा ढिल्ला करून घ्यायचा। अगर जास्त ढिल्ला असेल तर तो फिटही करू शकता। तर ही बॉबिन केस जी आता ही लावताना आपण भरपूर लोक ही पट्टी धरतात। ही पट्टी कधीच पकडू नये, याला डायरेक्ट बोटाने किंवा अंगठ्याने प्रेस करून द्यायचं। त्याच्यानंतर आवाज येतो मशीनमध्ये, कट असा एक साऊंड येतो, म्हणजे ती अटकते। त्याच्यामध्ये अटकल्यानंतर समजून घ्यायचं की ती मशीनमध्ये बॉबिन केस व्यवस्थित लागलेली। आता पुढची स्टेप जी आहे याच्यामध्ये मी तुम्हाला मशीन चालून दाखवतो। मशीन चालवल्यानंतर याच्यामध्ये कुठली शिलाई चांगली कुठली शिलाई वाईट कशी बनवायची ते तुम्हाला समजून जाईल। भरपूर लोकांचा प्रश्न असतो की आमची खालची शिलाई खराब येते किंवा कपडा गोळा करते मशीन किंवा वरची शिलाई खराब येते। तर आता खराब येते म्हणजे याच्यासाठी काय करावे तर हे तुम्ही एकदा जाणून घ्या। पहिले बॉबिन केस लावल्यानंतर खालचा धागा हाताची साहाय्याने ओढून बघायचा की तो अटकत येतोय का व्यवस्थित येतोय। तो व्यवस्थित आला पाहिजे, अटकत नाही आला पाहिजे किंवा अटकला नाही पाहिजे। तर याच्यामध्ये आपण धागा लावलेला आहे वरचा पण खालचा पण। आता याचं जे प्रमाण आहे की किती टाईट पाहिजे आणि किती ढिल्ला पाहिजे, तर वरचा जो धागा आहे हा दुप्पट टाईट पाहिजे खालच्यापेक्षा। दोन्ही धागे दाबमधून मागे ओढून घ्यायचे आणि नंतर शिलाई करायची आपल्याला। आता शिलाई केल्यानंतर जर वरची शिलाई खराब येत असेल तर हा वरचा नट ढिल्ला करायचा, जर वरची खराब येत असेल तर ढिल्ला करायचा। डबल एकदा आहे का, वरची खराब येत असेल तर ढिल्ला करायचा आणि खालची खराब येत असेल तर फिट करायचा। आता किती फिट करायचा याचे काही निश्चित प्रमाण नाही आहे, हे तुम्ही तुमच्या अंदाजाने करू शकता। सुरुवातीला 1-2 आटे टाईट करून बघायचे, शिलाई व्यवस्थित आली तर ठीक, परत 1-2 आटे टाईट करून बघायचे आणि जर खूप प्रयत्नानंतरही जर शिलाई जर व्यवस्थित येत नसेल तरच बॉबिन केसला हात लावायचा।
अन्यथा तुमचे दोन्ही सेटिंग जे आहे वरच्या टेन्शन सेटमधून होऊन जातात. म्हणजे खालची पण व्यवस्थित येते आणि वरची पण व्यवस्थित येते. काही जास्त तुम्हाला याच्यामध्ये त्रास घेण्याची गरज नाही आहे. आता याच्यामध्ये कपडा लावल्यानंतर आपण जी शिलाई करतो 2 वर 3 वर तुमच्या मनाप्रमाणे, किंवा कच्ची शिलाई काही लोक 5-6 वरही करतात, म्हणजे मोठा टाका ठेवून की जेणेकरून ती नंतर काढता येईल. तर कच्ची शिलाई ही जास्त व्यवस्थित कधीच येत नाही, त्याला खूप परफेक्ट सेटिंग लागते. ती सेटिंग तुमच्या अंदाजाने सांगतो मी की बॉबिन केसमधून जो धागा तुम्ही ओढून बघता त्याच्यापेक्षा हा जो टेन्शन सेट दिसतो, ज्याला मी फिरून दाखवत आहे, तर हा टेन्शन सेट जो आहे याच्यातून तुम्हाला ती सेटिंग करता येते. बॉबिन केसपेक्षा वरचा धागा 2-2.5 पट टाईट करून ठेवायचा. त्याच्यामुळे तुमची खालची वरची दोन्ही शिलाई व्यवस्थित येईल किंवा सारखी येईल. आता याच्यामध्ये पहिला साफ कसे करायचे, भरपूर लोकांचा प्रश्न असतो की आम्ही टेन्शन सेट खूप टाईट करून बघितला, खूप ढिला करून बघितला, पण तरी शिलाई व्यवस्थित येत नाही. तर याच्यामध्ये बघा, हा जो नट आहे हा नट पूर्णपणे काढून घ्यायचा आणि पहिल्या क्रमांकावर खाली ठेवून द्यायचा. जसा काढला तसाच्या तसा कोणती वस्तू ठेवून देणे म्हणजे तुमच्या प्रोसेस लक्षात राहते. त्याच्यानंतर बाजूला मी स्प्रिंग ठेवली, त्याच्यानंतर त्याच्या बाजूचं कवर ठेवलं, त्याच्यानंतर त्याच्यावरची कॅप ठेवली, त्याच्यानंतर त्याच्यावरचं एक स्प्रिंगचं कवर असतं ते ठेवलं, म्हणजे आतल्या धागा सेट करायच्या स्प्रिंगचं कवर. लावताना सेम प्रोसेस उलटी करायची. जो सगळ्यात शेवटी पार्ट काढला तो सगळ्यात सुरुवातीला लावायचा, नंतर 2 नंबरचा पार्ट शेवटून 2 नंबरवर लावायचा, नंतर 3 नंबरवर स्प्रिंग लावायची, नंतर 4 नंबरवर नट लावायचा. आता भरपूर लोकांचं म्हणणं असतं की हा नट स्लिप करतो, आम्ही फिट करतो तर फिट होत नाही. असा कुठलाही पेचकस घ्यायचा आणि जे 2 फट आहे त्याच्यामध्ये नटाची जी फट आहे त्या नटाच्या फटमध्ये हा पेचकस टाकून त्याला खालीवर ताणून घ्यायचे. त्याच्यानंतर हा जो नट आहे हा व्यवस्थित बसेल आणि ही प्रोसेस तुमची व्यवस्थित होईल. म्हणजे टेन्शन सेटही तुम्ही आता व्यवस्थित रिपेअर करणं शिकले. जर त्याच्या आतमध्ये धागा अडकला तर तो कसा साफ करायचा तेही तुम्ही शिकले. याच्यामधून धागा कसा टेन्शन सेट खोलायचा तोही तुम्ही शिकले. बॉबिन केसमधून शिलाई कशी व्यवस्थित करायची तेही शिकले. बॉबिनला एक नट असतो, टेन्शन सेटला एक नट असतो, दोन्ही तुम्ही ढिल्ले फिट करून तिची शिलाई व्यवस्थित करू शकता. बाकी व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.